12वी नंतर अमेरिकेमधली मुलं शाळा का शिकत नाही? काय प्रॉब्लेम असतो? तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे माया आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की इकडे 12वी मध्ये जे मुलं हायर एज्युकेशनला का जात नाही, त्याचं कारण काय असतो. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल हा माझा व्हिडिओ बघून की कसं काय अमेरिकेमध्ये 12वी नंतर मुलं शाळा शिकत नाही. काय काय मुलं 10 मध्ये सोडून टाकतात. कारण त्यांचा इश्यू असते, घराचा प्रॉब्लेम असते किंवा त्यांचं फायनान्शियली प्रॉब्लेम असते. बऱ्याच गोष्टी मॅटर करतं एज्युकेशन, हायर एज्युकेशन घेण्यासाठी इथं. तर इथे प्री के टू 12 ग्रेड जे एज्युकेशन आहे तर गव्हर्नमेंट फ्री देतो, म्हणून ते 10वी ते 12 जे पहिला वर्गी ते 12वी पर्यंत ते मुलं शाळा शिकतात. ते जे हायर एज्युकेशन घेऊ शकत नाही, कारण त्याचं रिझन असं आहे की इथं जे फीज आहे हायर एज्युकेशनची फारच महाग आहे. त्याच्यामुळे ते एबल नसतात आणि त्यांच्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटी पण नसतात. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी म्हटल्यापेक्षा त्यांचं इथले मुलांचं असं कल्चर आहे, जर मुलं 14 किंवा 15 वर्षाची झाले तर आई वडील डायरेक्ट त्यांना बोलतात की तुमचं तुम्ही कमाई करा आणि तुमचं तुम्ही जेवणासाठी पैसे जमा करा. तर हे एक रिझन इथला एक वेगळा कल्चर आहे. जसे की आपल्या इंडियाला 30-35 वर्षापर्यंत मुलांना आई वडील जेवण देते. ज्या मुलांना जे मुलं शिकत नाही त्यांच्यासाठी सगळी व्यवस्था करून ठेवते. तर इथं असा कल्चर बिलकुल नाही. तर इथं मुलांना 14 ते 15 वर्षानंतर मुलांना स्वतःलाच जे करायचं ते स्वतःलाच करायचं असते. तर जे मुलं ज्यांचे आई वडील ज्या मुलांना हायर एज्युकेशन साठी फी पे करू शकत नाही ते मुलं काय करतात, तर 12वी नंतर ते मुलं काय करतात, तर ते मुलं जातात लेबर फोर्समध्ये. लेबर फोर्समध्ये त्यांना चांगली ट्रेनिंग दिली जाते आणि कोणाला कोणत्यामध्ये इंटरेस्ट आहे ते बघितलं जाते आणि त्यानुसार ते काम सिलेक्ट करतात की कशामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे ते काम करते. आणि त्याच्यानंतर कोणत्या याच्यामध्ये जाते, एक्झॅक्टली काय ट्रेनिंग देते, तर कोणी कन्स्ट्रक्शन बनते, कोणी प्लंबर बनते, कोणी इलेक्ट्रिशियन बनते, मॉलमध्ये, आणखीन वर्ल्ड डे केअर मध्ये जातात. आणखीन कोणाला जर इंटरेस्ट असेल गव्हर्नमेंटमध्ये पण जाऊ शकतात टेस्टिंग वगैरे जॉबसाठी. तर इथं गव्हर्नमेंट जे जॉब असते इझिली मिळून जातं 12वी नंतर मुलांना, जर हुशार असतील. आणि हुशार नसतील तरी पण त्यांना ट्रेनिंग दिल्या जातात. तर त्यानुसार तर आपण जे बोलतोय तर जे जास्त हुशार नाही त्या मुलाबद्दल बोलतोय. तर 12वी नंतर ते मुलं काय करतात, तर त्यांच्या उबेरमध्ये जातात, मॉलमध्ये काम करतात, अमेझॉनमध्ये करतात, असे काम ते पकडून घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे मुलं दोन्ही पण, असं नाही की मुली सुद्धा ड्रायव्हिंगचे काम करतात. आणखीन दुसरे बरेच असे छोटे मोठे प्रत्येक काम करतात. इथं भेदभाव नसते मुली मुलामध्ये, कोणतेही काम कोणी करतं. तर ते एज्युकेशन घेण्यासाठी पैसे पण जमा करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं हायर एज्युकेशन घेण्यासाठी जर ते पैसे जमा करत असेल आणि पुढे चालून जर त्यांना पैसे जमा झाले की ते काही लोकांना वाटतं की आपण हायर एज्युकेशन घ्यायला पाहिजे, तर ते पैसे जमा करून स्वतः एज्युकेशन हायर घेतात आणि चांगली जॉब पण सर्च करतात. तर इथे एज्युकेशन घेण्यासाठी काही एज लिमिट नाही आहे. कोणी 40 मध्ये घेतात, कोणी 50 मध्ये पण घेतात ज्यांना आवड आहे त्या लोकांना. आणि ज्यांना आवड नाही ते जे कंटिन्यू आहे त्याच्यातच खुश राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे गंमतची गोष्ट अशी आहे की हे लोक चांगली इन्कम कमवतात. म्हणजे त्यांना जे तासाप्रमाणे जर त्यांचं पाहिलं तर त्यांचं $25 ते $35 असं त्यांचं हे असतो. म्हणजेच इंडियन रुपीज मध्ये आपण जर पाहिलं तर 3,000 2,500 तासाप्रमाणे ते घेतात. आणि ते तासाप्रमाणे घेतात ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एका दिवसाला ते 2 ते 3 सुद्धा जॉब करतात. कारण माझी एक मैत्रीण होती, ती मला सांगत होती की तिचा जे नवरा आहे ते 4 ठिकाणी जॉबला जातो. तर त्यांची सुरुवात, ते जे हार्डवर्कर असतात ते लोक, त्यांची मॉर्निंगची सुरुवात 5 वाजेपासून होते. ते 5 ते 9 ते 10 पर्यंत कंटिन्यू काम करतात ते. आणि काम काही जास्त इथं हार्ड नसतात कोणतेही काम, कारण इथं सगळ्या कामासाठी मशीन असते त्याच्यामुळे. तर दुसरी गोष्ट म्हणजे ते लोक जे आहेत 4 वेळा 5 वेळा 4 जॉब करणारे, तर ते कंटिन्यू करतात. पण दुसरी गोष्ट त्यांचे पैसे का जमा होत नाही हा एक मोठा प्रश्न. कारण की त्यांची एवढी शोकपाणी असते, जसं की आपल्याला शिकवलं जाते थेंब थेंब तळ साचे. तर त्यांना हे कळत नाही की पैसे सेव्हिंग करायची त्यांच्याकडे आयडिया नसते. त्याच्यामुळे त्यांना जसे म्हातारे होतात
जशी त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यासोबत केलं तसेच ते त्यांच्या मुलांसोबत करतात, की 15 वर्षानंतर तुमचं तुम्ही कमवा आणि तुमचं तुम्ही खा. तर हे जे जनरेशन बाय जनरेशन त्यांचं हे चालू असतं असं. तर काय होतं की आपल्याकडे म्हणतात की थेंब थेंब तळ साचे, आणि आपण इंडियामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये काय करतो, आपण पैसे जमा करतो. आजचा विचार तर करतो, उद्याचं पण करतो, आणि आपण सेव्हिंग करायचा प्रयत्न करतो. जर यांचं $100 दिवसाची कमत असेल तर यांचा खर्च $120 करून टाकतात हे. तर जर 10,000 रुपये कमत असेल तर ते 12,000 इझिली खर्च करतात, कारण त्यांची शोकपाणी खूप मोठ्या मोठ्या असतात. आणि आपण कसं सेव्हिंग करतो, जर 10 कमवलं तर त्याच्यातले आपण 5 तरी बाजूला ठेवतो, आणि 5 आपण आपल्या रेग्युलर जीवनात लावतो, जिथं लागते तिथं, आणि एक्स्ट्रा आपण खर्च करत नाही. म्हणजे आपल्याकडे हे आपले आधीपासून आपले जे आई वडील आहेत, तर माझे वडील मला नेहमीच सांगायचे की थेंब थेंब तळ साचे. तर पैसे कमवायला जेवढी वेळ लागते तेवढं खर्च करायला वेळ लागत नाही. या गोष्टी आपल्याला आधीपासून लहानपणापासून शिकवल्या जातात. हे गोष्टी यांना इथं शिकवल्या जात नाही. तर त्याच्यामुळे पण ते सांगायचं तात्पर्य असं आहे की ते हायर एज्युकेशन न घेता चांगले पगार असते त्यांना, महिन्याची किंवा दिवसाची, ते चांगले अर्निंग करतात. तर जे हायर एज्युकेशन घेणारे मुलांचं जर सांगितलं, ते हुशार मुलं, तर त्यांच्याबद्दल मी दुसरा व्हिडिओ काढेल. कारण त्या शाळेत इथं असं नाही की फक्त 30 ते 40% मुलं हायर एज्युकेशन घेत नाही, बाकीची मुलं हायर एज्युकेशन घेतात इथं. आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.